इथे मी छास घेतलेलं आहे 2 वाटी. आता यात आपण टाकूया रवा. 1 वाटी रवा टाकलेला आहे. आता आपण याला 1 तासासाठी मुरत ठेवूया. 1 तासानंतर आपण आपली डिश बनवायला घेऊया. आता हे भिजून 1 तास झालेलं आहे. यात आपण टाकूया बेसन. 1 वाटी बेसन टाकले. जेवढा रवा आहे तेवढाच बेसन टाकले. याला मिक्स करून घेऊया. आणि याला आता 5 मिनिटं असंच राहू देऊ आपण. तोपर्यंत बेसन यात व्यवस्थित मोडून जाईल. तोपर्यंत आपण बनवूया चटणी. चटणीसाठी मी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं. ओलं खोबरं न वापरता मी इथे सुकं खोबरं वापरलं आहे. धनिया, मिरची, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. आपण पहिले चटणी बनवून घेऊया, कारण चटणी पटकन बनते. आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. चटणीमध्ये मी 1 चमचा दही पण ॲड करते आणि टेस्ट छान येते. थोडीशी आंबट, तिखट. आता आपण हे ग्राइंड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्सरला लावून घेऊया. चटणीला फोडणी देऊया. मोहरी, लसूण मी इथे ठेचून घेतलेलं आहे. हिंग घालूया थोडंसं. थोडासा कढीपत्ता. आणि यात टाकूया आपली ही बारीक केलेली चटणी. चवीनुसार मीठ. आणि थोडंसं चटणीचं पाणी ते पण याच्यात मिक्स करून घेऊया. आपली ग्रीन चटणी तयार आहे. आता आपण बनवूया अप्पे. उत्तप्पा.
चला आता आपण आपले उत्तप्पा बनवूया. तवा गरम झालेला आहे. घालूया तेल. आणि 5 मिनिटाला कव्हर करूया. अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते. अशा प्रकारे आपले उत्तप्पा तयार झाले टिफिनसाठी. चला आता टिफिन भरून घेऊया. आणि आज जायचं आपल्याला डॉक्टरकडे, तर त्याचा पण आज मी व्हिडिओ बनवणार आहे. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. चला मी तयारी करते, निघायचं आहे.